डीएडला होतो. डीएडला मी गडचिरोलीला होतो आणि गडचिरोलीला असताना आमच्या सरांनी एक नाटक बसवलं. त्या नाटकाचं नाव होतं राजा शिवछत्रपती. आणि राजा शिवछत्रपती नाटकामध्ये अनेक पात्र होती. शिवाजी महाराज होते, संभाजीराजे होते, मासाहेब जिजाऊ होत्या, शाहिस्ते खान होता, अफजल खान होता, सगळे 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 पात्र होते. आणि त्या पात्रामध्ये मी शिवाजीराजांची भूमिका करायचो. आणि शिवाजीराजांची भूमिका केल्यानंतर आमचं नाटक चांगलं चालायला लागलं. 2 महिने झालं आणि 2 महिने नाटक चांगलं चाललं. आणि 2 महिन्यानंतर एक मुलगा पळत पळत आला आणि तो सरांना म्हणाला, सर सर मला या नाटकात काम नाही करायचं. सर म्हणले, काय झालं? सर मला सगळी मुलं चिडवतात, कारण तो मुलगा औरंगजेबाचं काम करायचा. सगळी मुलं त्याला चिडवायला लागली, औरंगे 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 म्हणायला लागली. ते पोरग सरांकडे आलं आणि सरांना म्हणलं, सर मला आता नाटकात काम करायचं नाही. सर म्हणले, अरे तुला औरंगे म्हणला म्हणतो का औरंगजेब होतो का? ते पोरगा म्हणला, सर असलं मला सांगायचं नाही, मी नाटकात काम करणार नाही. आमचं चालू नाटक बंद पडलं. 15 दिवस झाले. 15 दिवसानंतर सर माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, राहुल, म्हणलं बोला सर, तुझं शिवाजीराजांवर प्रेम आहे का? मी म्हणलं, सर या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाचा शिवाजीराजांवर प्रेम आहे. माझं तर प्रेम असलंच पाहिजे. सरांनी सांगितलं, जर तुझं शिवाजीराजांवर खरं प्रेम असेल तर तुला शिवाजीराजांची सोडून औरंगजेबाची भूमिका करावी लागेल. आता सगळा घोटाळा झाला. शिवाजीराजांचे सगळे डायलॉग मराठीतून, औरंगजेबाचे सगळे डायलॉग हिंदीतून. बरं, ते हिंदी आपल्यासारखी नाही. भागते भागते गया धापकीने गिर्या, लय नाही लाग्या पण थोडा वरबाड्या, असली हिंदी नव्हती ती, उर्दू हिंदी होती. पण आम्ही डायलॉग घेतले, कारण शिवाजीराजांवर माझं प्रेम आहे. या महाराष्ट्रात जन्माला आल्या प्रत्येकाचं शिवाजीराजांवर प्रेम आहे. आज 350 वर्ष झालं प्रत्येक जण शिवाजीराजांचं नाव घेतोय. का शिवाजीराजांवर प्रेम करतात ही माणसं? कारण ही माणसं दुसऱ्यासाठी जगली, ही माणसं दुसऱ्यासाठी खपत राहिली. या माणसांनी दुसऱ्यामध्ये स्वाभिमान निर्माण केला, म्हणून यांचं 350 वर्षानंतर सुद्धा नाव घेतलं जातं, तेही अभिमानानं. या जगात कुठेही जा, या जगात कुठेही जा, पण असा एकही महापुरुष तुम्हाला शोधून सापडणार नाही की त्या महापुरुषाचं नाव अख्खा देश, त्याचा धर्म, त्याची जात, त्याचा आई, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण सगळे अभिमानाने सांगता येतील. असा एकही महापुरुष या जगात शोधून सापडत नाही. पण तोच महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. त्या महापुरुषाचं नाव होतं छत्रपती शिवाजीराजा. छत्रपती शिवाजीराजा. आम्ही नाटकाला सुरुवात केली सर. माझ्याकडे आता शिवाजीराजांचे डायलॉग, मी तर 350 पानांचे डायलॉग पाठ, पण आता माझ्याकडे शिवाजीराजांची भूमिका बदलली. आता माझं औरंगजेबाचं पात्र आहे. औरंगजेबाची चालण्याची पद्धत वेगळी आहे, शिवाजीराजांची चालण्याची पद्धत वेगळी आहे. औरंगजेबाचा विचार वेगळा आहे, शिवाजीराजांचा विचार वेगळा आहे. औरंगजेबाचा डायलॉग फेक वेगळी आहे, शिवाजीराजांची डायलॉग फेक वेगळी आहे. शिवाजीराजांचं ताकद वेगळी आहे, औरंगजेबाची ताकद वेगळी आहे. त्यावेळेस जर परिस्थितीनुसार नाटकात काम करायचं म्हणजे फक्त भूमिका करायची नसते, तर भूमिका जगायची असते. शिवाजीराजा म्हणजे 6.5 जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. औरंगजेब हा त्यावेळेचा हिंदुस्थानचा सरसेनापती आहे. शिवाजी राजांकडे फक्त 35,000 सैन्य आहे. औरंगजेबाकडे 14,500 सरदार आणि प्रत्येक सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज. इतका मोठ्या सैन्याचा तो अधिपती आहे. शिवाजी राजांचा 1 वर्षाचा महसूल 1 कोटी रुपये आहे आणि औरंगजेबाचा 1 वर्षाचा महसूल 350 कोटी आहे. या सगळ्यांचा विचार करून ती भूमिका जगत होतो. आमचं नाटक तयार झालं, परत नाटक चालू झालं. आता नाटकाचा प्रयोग चालू झाला. नाटकाचा प्रयोग चालू झाल्यानंतर पहिल्या 2 अंकामध्ये, आता मी तुम्हाला सगळं शिवचरित्र सांगू शकत नाही, अख्खं नाटक तुमच्यापुढे सांगू शकत नाही, पण शेवटचा अंक तुमच्या डोळ्यासमोर अख्खं शिवचरित्र डोळ्यासमोर उभा करतो. पहिल्या 2 अंकामध्ये शिवाजीराजानं औरंगजेबाची प्रत्येक चाल नेस्तनाबूत केली आहे. पहिल्या 2 अंकामध्ये शिवाजीराजानं औरंगजेबाला बदडलाय. औरंगजेबाची प्रत्येक चाल, औरंगजेबाची प्रत्येक मोहीम, औरंगजेबाचा प्रत्येक सरदार शिवाजीराजानं त्याला ठोकरून लावलाय. औरंगजेब टेन्शन मध्ये आहे आणि टेन्शन मधला औरंगजेब 3ऱ्या अंकामध्ये नाटकासमोर येतोय. डोळ्यासमोर असा पडदा आहे. इकडून सगळे सरदार उभा आहेत, इकडून सगळे शहेजादी उभा आहेत आणि औरंगजेब दरबारात येतोय. औरंगजेबावर फुलं टाकली जात आहेत आणि औरंगजेबावर फुलं टाकल्यानंतर त्याच्या अलकापचे नारे लावले जात आहेत. शहेनशाह आहे मोजीन औरंगजेब, पातशाह पदर आहे डम 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 डम. म्हणजे एखाद्याच्या कानामागं लावायची
आणि हास मानायची अशी अवस्था त्या औरंगजेबाची झाली होती. पण लक्ष देऊन ऐका, तो औरंगजेब काय म्हणतो बघा. ज्यावेळेस त्याच्या अंगावर फुलं टाकली जातात त्यावेळेस त्या औरंगजेब काय म्हणतो, हे सब फिजूल है सैजादे. तुम्ही माझ्यावर जी फुलं टाकताय ना, हे सगळं खोटं आहे. ये सब फिजूल है सैजादे. चंगेज और तैमूर के खून ने आज तक कभी शिकस्त नहीं खाई. अरे तंजौर से लेकर कंधार तक पूरे हिंदुस्तान को मुगली सल्तनत में जोड़ने का ख्वाब देखने वाली मां बदौलत आज क्या देख रही है. ओ शिवा, हमारी आंखों के सामने हमारी मोगली सल्तनत को तामीर दे चुका हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को उस शिवा ने उधेड़ के रखा. पूरी इज्जत मिट्टी में मिला दी उस शिवा ने. ए हमारे मामूजान, अफगान के सबसे बड़े सरदार, नाम तो कितना बड़ा है, मिर्जा अमीर गुलाब राव अबू तालिब शाइस्ते खान साहब. लेकिन बड़ी बेशर्म की बात है शहजादे, इनके लाल महल पे शिवाजी ने छापा डालकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो नसीब के सिकंदर है. जान तो बच गई लेकिन 3 उंगली पे सौदा करना पड़ा. क्यों जी हुजूर? सच सच बताओ मामूजान, क्या हुआ था उस दिन? हुजूर, उस दिन शिवा ने सिर्फ मेरी 3 उंगलियां नहीं तोड़ी बल्कि मेरे घमंड को तोड़ दिया. खूबसूरत के खूबसूरत सरदार इनायत खान बेग जब शिवाजी सूरत पे आया ते दुम दबा के भाग गए. हाफसी पोलाद खान, इनके हाथीली पे मिठाई रखकर शिवाजी आगरा से फरार हो गया. लेकिन हाफसी को कुछ पता ही नहीं चला. महाराजा जसवंत सिंह राठौड़, इन्होंने शिवाजी के तलवार के वार अपने सीने पे नहीं बल्कि पीठ पे खाए हैं. रण मैदान छोड़ के भागने वाला करतलब खान, बुधो नरेश पुगलिया, केसर सिंह, दिलावर सिंह, सब हाफसी, मोगली, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सबको शिवा ने शिकस्त दी और शिवा की जीत हो गई. क्यों? अरे शिवा की जीत क्यों होती है? इस क्यों का मतलब शहजादे तुम नहीं समझ पाओगे. औरत, नाच, गाना, शराब, इश्क और मोहब्बत में डूबे रहने वाले शहजादे, इस क्यों का मतलब तुम नहीं समझ पाओगे. अरे आज तक हमने कभी सुना नहीं शिवाजी औरत, नाच, गाना, शराब, इश्क और मोहब्बत में कभी डूबा हुआ है. तो तुम पूछोगे शिवाजी ने जिंदगी में किया क्या? हाँ, मैं बताता हूं शिवाजी ने जिंदगी में किया क्या. अरे शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत गढ़कोट बनाए, ना टूटने वाले ना फूटने वाले मौड़े बनाए. हमने लाखों की जहागीरों की लालूच दिखाई इन मराठों को, लेकिन उन खुददार मराठों ने उस पर थूक दिया. ये औरंगजेब बादशाह दुनिया की हर चीज खरीद सकता है, लेकिन मराठों ने आपने आप को भी बिकने नहीं दिया. मराठों ने आपने आप को भी बिकने नहीं दिया. अरे मराठे रुकते नहीं, मराठे झुकते नहीं, मराठे थकते नहीं, और तो और मराठे बिकते भी नहीं. हाँ शहजादे, मुझे पता है शिवाजी मगरूर है, मक्कार है, चालबाज है, दगेबाज है, धोखाबाज है, लेकिन उसकी चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. हाँ शहजादे, मुझे पता है शिवाजी मगरूर है, मक्कार है, चालबाज है, दगेबाज है, धोखाबाज है, लेकिन उसकी चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. वो दुश्मन के मजहब के कलम और तो और फकीरों की भी इज्जत करता है. वो दुश्मन की औरत को भी अपनी माँ बहन समझता है, इसलिए उसकी इज्जत और शौहरत आसमान बुलंदी को छू रही है. हाँ शहजादे, हम बड़े खुश नसीब हैं. हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा. 6 से 22 प्रयोग म्या औरंगजेबाचे केले. 25 वर्षापूर्वी डीएडला लागायचं त्यावेळेस, डीएडला होते त्यावेळेस. आजही ते औरंगजेब मी जगतो. याचा अर्थ मी औरंगजेब. कारण बघा, मी माळकरी माणूस आहे, मला राम भेटला पाहिजे, पण राम भेटत नाही, मला भेटला रावण. रावणाची एक कविता तुम्हाला आता सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी एक कविता आहे. कवितेचं नाव आहे रावण. रावण मला इथे तिथे नाही भेटला. रावण भेटला मला मुंबईमध्ये, मुंबईमध्ये इथे तिथे नाही भेटला. मुंबईमध्ये भेटला ताज हॉटेलमध्ये, ताज हॉटेलमध्ये सुद्धा इथे तिथे नाही भेटला. मला भेटला कमरा नंबर 52. तुम्ही म्हणाल कमरा नंबर 52 मध्येच का भेटला? तर तुम्हाला सांगतो, मुंबईतलं हॉटेल ताज, कमरा नंबर 52 काल परवाच मला भेटला होता, म्हणून ते 52 मध्ये, नाही तर इथं भेटला असता मला. मुंबईतलं हॉटेल. आता ही कविता आहे ना आजच्या परिस्थितीवर, आज काय परिस्थिती आहे,
आज 6 वर्षाच्या मुलीपासून 60 वर्षाच्या म्हातारीपर्यंत कुणी सुरक्षित नाही. टीव्ही लावा बलात्कार, टीव्ही लावा भ्रष्टाचार, आणि अशाच लोकांचं उदो उदो केलं जातं. याच्यावर भाष्य करणारी कविता आहे, फक्त अर्ध्या मिनिटाची कविता आहे. मुंबईतलं हॉटेल ताज कमरा नंबर 52, काल परवाच मला तिथं भेटला होता रावण आणि म्हणाला, अरे नालायकांनो, आमच्या वेळेस जर एवढी सामाजिक परिस्थिती बिघडली असती तर मला सीतेसाठी लढाई खेळण्याची वेळच आली नसती. केवढी आत्ता जेवढी बिघडली तेवढी. अरे म्हणाला, अरे नालायकांनो, आमच्या वेळेस जर एवढी सामाजिक परिस्थिती बिघडली असती तर सीतेसाठी मला लढाई खेळण्याची वेळच आली नसती. मी म्हणत जाऊ दे ना बे रावणा, चाय पिएंगे आवना. आता रावण चिडला होता ना. मी म्हणत जाऊ दे ना बे रावणा, चाय पिएंगे आवना. रावण हसला, खांद्यावर हात ठेवून माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला, या सीता प्रकरणात या जगात मी पुरता बदनाम झालोय. त्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आलोय. पण मित्रा, जिकडे तिकडे स्वागत सत्कार माझा एकदम खास होत आहे. मी कुणीतरी महात्मा असल्याचा मला भास होत आहे. मित्रा, जिकडे तिकडे स्वागत सत्कार एकदम खास होत आहे. मी कुणीतरी महात्मा असल्याचा मला भास होत आहे. मला आता कळलं मी किती ग्रेट झालो आहे. मी याच्या अगोदरच जर भारताच्या दौऱ्यावर आलो असतो तर यव्वाना मी भारताचा पंतप्रधान झालो असतो. यव्वाना मी भारताचा पंतप्रधान झालो असतो. आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी कविता आहे. हे संमेलन मला पाटील साहेब इथं नाहीत, मला त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. अहो, शिक्षक हा कलाकार असतो, शिक्षक हा सृजनतेचा आहे, शिक्षक हा नवनिर्मिती करणारा आहे, शिक्षक हा पिढी घडवणारा आहे. अशी संमेलनं दरवर्षी भरली पाहिजेत. गजानन सरांनी सुरुवात केली आहे, ज्याची वंदना करून सगळ्या कामाची सुरुवात होती. त्यांची नावं किती आहेत? गजानन आहे, वक्रतुंड आहे, महाकाय आहे, प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्ण पिंगाचे, चौथे गजर वस्त्रते, अशी अनेक नावांनी त्यांना विनवणी करू. सर, तुमचा पॅटर्न आयुष्यभर राहायला पाहिजे, अशी काहीतरी मेक मारून ठेवा. हा, कारण आपल्यातल्या कला कधी बाहेर येणार? हे सगळं जगणं समृद्ध करण्यासाठी आहे. अर्ध्या मिनिटात फक्त एक गाणं, ह्या सगळ्या कार्यक्रमाचा सार, वाटलंच तर अर्ध मिनिटं द्या फक्त मला. जगणं खूप छान आहे, जगणं खूप छान आहे आणि जगणं छान आहे. फक्त जगताना आपल्याला आपल्या जगण्याकडे बघता आलं पाहिजे. आपण काय करतोय? जगाकडे पाहतोय, पण आपण आपल्याकडे पाहत नाही. याचं गाणं आहे, तुम्ही माझ्या मागे म्हणणार, सगळे म्हणणार, जगणं खूप छान आहे, जगता आलं पाहिजे. जगणं खूप छान आहे, जगता आलं पाहिजे. जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे. जगता जगता जगण्याकडे